खगोलाचा उत्तर ध्रुव आपण बघायलो, पृथ्वीचा बघायलो का नाही. मग खगोलाचा उत्तर ध्रुव शोधायचा असेल तर रेषा कुठून सुरू करायची, पृथ्वीच्या उत्तर ध्रुवापासून सुरू करायची आणि ती रेषा आपण वाढवत वाढवत कुठपर्यंत न्यायची, खगोलापर्यंत न्यायची. खगोलाला ज्या बिंदूमध्ये पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडून काढलेली रेषा ज्या बिंदूमध्ये छेदेल त्याला काय म्हणायचं, खगोलीय उत्तर ध्रुव. सेम पद्धतीनं पृथ्वीचा दुसरा ध्रुव कोणता आहे, दक्षिण ध्रुव. तिथून आपण रेषा वाढवणार आणि ती रेषा कुठपर्यंत वाढवायची, जोपर्यंत ती खगोलाला टच करत नाही, स्पर्श करत नाही. ती खगोलाला ज्या बिंदूमध्ये टच करेल, स्पर्श करेल त्याला काय म्हणायचं, खगोलीय दक्षिण ध्रुव. आज आपण बोलायलो तारकांच्या दुनियेत या चॅप्टर विषयी. आता एक लक्षात घेऊ आपण की सर्वात अगोदर आपल्याला माहित आहे की आपण ज्या ग्रहावर राहतो त्या ग्रहाचं नाव काय आहे, पृथ्वी. आणि अशी सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह आहेत, 8 ग्रह आहेत. आणि हे ग्रह सूर्याच्या भोवती विशिष्ट कक्षेमध्ये प्रदक्षिणा घालत असतात आणि प्रत्येकाचा परिवलन काळ आणि परिभ्रमण काळ हा कसा आहे, वेगळा आहे. 8 ग्रह, सूर्य, त्यानंतर काही लघुग्रह, बटुग्रह या सर्वांची मिळून काय तयार होते, आपली सूर्यमाला तयार होते. आता सूर्य हा स्वतः एक काय आहे, तारा आहे. आणि मग या ताऱ्यांच्या निर्मितीचा आणि तेजोमेघचा काही संबंध आहे का, तर आन्सर आहे यस. लक्षात घ्या, अवकाशामध्ये जे तेजोमेघ आहे ते यांची काही वैशिष्ट्य आहे. पहिलं वैशिष्ट्य जर पाहिलं तर हे जे आहे डस्ट, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, धूळ, आणि हायड्रोजन यापासून ते बनलेले असतात. कोण, तेजोमेघ. आणि तेजोमेघ मध्ये एक क्षमता आहे की ते चक्क कशाची निर्मिती करू शकतात, ताऱ्यांची निर्मिती करू शकतात. आता ग्रह आणि तारे यांच्यामधला मेजर डिफरन्स माहिती आहे आपल्याला, काय आहे की ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो त्यांना काय म्हणतो आपण, तारे, स्टार्स, हे की नाही. आणि ज्यांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना काय म्हणतो आपण, ग्रह म्हणतो. बरोबर. तर लक्षात ठेवायचं की तेजोमेघ जे आहे त्यांच्यापासून पहिलं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर त्यांच्यापासून कशाची निर्मिती होते, ताऱ्यांची निर्मिती होते. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे की धूळ आणि हायड्रोजन यापासून ते बनलेले असतात. आता होतं काय की तारा जो निर्माण व्हायला त्याची प्रोसेस कशी आहे, ती प्रोसेस आपल्याला समजून घ्यायची आहे. आता तेजोमेघामध्ये असंख्य असे कण असतात, है ना, पार्टिकल्स असतात. आता हे तेजोमेघाचे कण जे आहे त्यांच्यामध्ये काय निर्माण होतं, जर अट्रॅक्शन, आकर्षण निर्माण झालं तर आकर्षणमुळे ते एकमेकांच्या जवळ येतात आणि जवळ आले की त्यांच्यामध्ये काय निर्माण झालं, अंकुचन निर्माण झालं. म्हणजे दोन गोष्टी झाल्या की जे तेजोमेघचे पार्टिकल्स होते त्यांच्यामध्ये सर्वप्रथम काय निर्माण झालं, अट्रॅक्शन, ज्याला आपण आकर्षण म्हणू. आणि आकर्षणामुळे काय वाढतं, अंकुचन वाढतं. सो त्यानंतर ते काय झाले, कॉम्प्रेशन म्हणू आपण त्याला. अंकुचन झालं त्यांचं, कॉन्ट्रॅक्शन झालं. कॉन्ट्रॅक्शन मुळे काय झालं माहितीये का, की त्या ठिकाणी एक तेजोमेघाचं रूपांतर ढगामध्ये झालं. पण हे ढग कसे होते, दाट आणि गोलाकार. दोन वैशिष्ट्य आहे की तेजोमेघाचे जे कण होते ते एकमेकांच्या अगदी जवळ आले म्हणजे त्यांनी कोणतं स्वरूप प्राप्त केलं, दाट स्वरूप प्राप्त केलं. आणि त्यांनी जो आकार घेतला तो गोलाकार ढगासारखा आकार घेतला सुरुवातीला. मग हे झाल्यानंतर काय झालं, वायुदाब वाढला. काय वाढला, वायुदाब. मग वायुदाब म्हणजे काय की तेजोमेघ, आता हे जे कण आहेत हे वायुरूप अवस्थेमध्ये आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे वायुरूप कण एकत्र आले की त्या ठिकाणी काय वाढतो, प्रेशर. म्हणजे वायुदाब वाढला, त्यानंतर काय वाढलं, तापमान, टेम्परेचर सुद्धा वाढलं. आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात काय सुरू व्हायला लागते, ऊर्जा निर्मिती. आणि ही ऊर्जा निर्मिती
जे इंधन आहे, जसं की तुम्हाला माहिती आहे सूर्याचं इंधन काय आहे, हायड्रोजन. तर त्यानंतर हायड्रोजनची ऊर्जा निर्मिती आणि जो गोलाकार ढग तयार झाला ज्यानं हायड्रोजन म्हणून इंधनाचा वापर केला, निश्चितच ती जो खगोलीय वस्तू होती ती कोणती होती, तारा. अशा पद्धतीनं तेजोमेघापासून ताऱ्यांची निर्मिती कशी होते ही त्याची एक प्रोसेस तुमच्या लक्षात आली असेल. या अगोदर आपण काही गोष्टी अभ्यासलेल्या आहेत, जसं की पृथ्वी जी आहे ही सूर्यमालेचा एक घटक आहे. तर असे सूर्यमालेमध्ये आपण पाहिलं की 8 ग्रह आणि एक स्वतः सूर्य तारा आहे. तर अनेक तारे आणि जी ग्रह मालिका आहे ते मिळून काय तयार करतात, दीर्घिका तयार करतात. जसं की आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेचा भाग आहे ती काय आहे, आकाशगंगा, आणि त्याला आपण कोणत्या नावाने ओळखतो, मंदाकिनी. अशा अनेक दीर्घिका एकत्र येऊन काय तयार करतात, स्थानिक दीर्घिका समूह तयार करतात. त्यानंतर हे जे दीर्घिका समूह आपण पाहिले, त्यानंतर जी काही मोकळी जागा आहे पूर्ण दीर्घिका समूह सोडून त्याला काय म्हणतो आपण, अवकाश, इंग्रजीमध्ये त्याला आपण स्पेस म्हणतो. आणि त्यानंतर सर्व प्रकारची जी ऊर्जा आहे, एनर्जी, तर दीर्घिका समूह, अवकाश आणि ऊर्जा या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो, विश्व या कन्सेप्ट मध्ये होतो. ओके. देन आता क्षितिज काय आहे हे आपण समजून घेऊ. आता पहा, जेव्हा आपण मोकळ्या जागेमध्ये फिरायला जातो तेव्हा काही ठिकाणी आकाश, बरोबर आहे का, सर्व दिशेला जर पाहिलं तुम्ही ते एका ठिकाणी आपल्याला आकाश जे आहे ते कसं दिसतं, जमिनीला टेकलेलं दिसतं. आता मला सांगा, आकाश मुळात आहे का, आकाश ही काय आहे, काल्पनिक आहे, आभासी आहे, ती रिअलिटी आहे का, नाही. म्हणून लक्षात ठेवायचं की क्षितिज कशाला म्हणायचं, जसं की म्हणतो आपण क्षितिजाला सूर्य उगवला, क्षितिजाला सूर्य मावळला, हे की नाही. आता मुळात तर तुम्हाला माहित आहे की ते सूर्याचं भासमान आहे. आपल्याला पुढे आपण बघणार आहे आयनिक वृत्त म्हणून एक कन्सेप्ट आहे आपल्याला, की आपल्याला जरी वाटत असेल सूर्य पूर्व दिशेला उगायला, पश्चिमेला मावळतोय, पण रिअलिटी तशी आहे का, नाही. तर सूर्य कसा आहे, एका ठिकाणी स्थिर आहे. उलट प्रत्येक आहे पृथ्वी, परंतु आपल्याला तसा भास का होतो, कारण लक्षात घ्या, क्षितिज जिथं आपल्याला काल्पनिक गोष्ट आहे आकाश, ते जिथे टेकल्यासारखं वाटायला तर त्याला आपण क्षितिज म्हणलो. आणि हा जो काल्पनिक गोल आहे ना, ठीक आहे, काल्पनिक किती गोल दिसतो बरं आकाशाचा, आपल्याला फक्त अर्धाच दिसतो. अर्ध दिसतो का, नाही. मग जो अर्ध गोल दिसतोय तर त्याला जर आपण पूर्ण कन्सिडर केलं तर त्याला म्हणायचं खगोल. काय म्हणायचं, खगोल. आणि खगोलाचा किती टक्के भाग पाहू शकतो फक्त आपण, 50% भाग आपण पाहू शकतो. हे खगोलाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून तुम्हाला एक कन्सेप्ट दिलेली आहे पहा, ती कन्सेप्ट कशी आहे, मी थोडस काही पॉइंट रीड करतो, तुमच्या लक्षात येईल. की पहा, एक शब्द वापरलेला आहे की गोलाकार स्थितीत जर आपण वर पाहिलं तर आकाश आपल्याला कसा दिसतो, गोलाकृती दिसतो. आणि आकाशात फिरणारे ग्रह, तारे याच गोलावरून सरकत असल्याचं आपल्याला दिसतं. पहा, सूर्य सरकत चालला असं वाटतं. रात्रीचा एखादा धूमकेतू असेल, उल्का असेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करायला, हे की नाही. तर मुळात काय होतं की तारे वगैरे फिरतात का, सूर्य फिरायला का, नाही. फक्त तसं आपल्याला फील व्हायला. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की ज्या गोलावरून सूर्य, ग्रह, तारे आपल्याला सरकत आहे असं वाटत असेल तर त्या गोलाला आपण काय म्हणायचं, खगोल. काय म्हणायचं, खगोल. आणि खगोलाचं वैशिष्ट्य आहे की खगोल 2 अर्धगोलात विभाजन करते. आणि फक्त आपण किती अर्धगोल पाहू शकतो, फक्त एकच अर्धगोल पाहू शकतो. दुसरं अर्धगोल जे आहे ते आपण पाहू शकत नाही, परंतु त्याचं अस्तित्व असतच, हे आपण इथं लक्षात ठेवायचं. आता ऊर्ध्वबिंदू आणि अधबिंदू, ओके, झेनिथ अँड नॅडियर काय आहे ते आता आपण थोडस समजून घेऊ. आता लक्षात घ्या की सपोज आपण इथे उभे आहोत, ओके. आता एक लक्षात ठेवायचं आहे की ही सपोज आपली पृथ्वीची जमीन आहे ज्यावर आपण काय आहोत,
उभे आहोत आणि होतं काय की कुठतरी आपल्याला आकाश टेकल्यासारखं वाटतं. तर सपोज आपण कन्सिडर करू की हा आपण काय घेतला, खगोलाचा काय घेतला, अर्धगोल घेतला. बरोबर, एवढाच भाग आपण काय करतो, पाहू शकतो. तर लक्षात ठेवायचं की पृथ्वीवर असताना जे काल्पनिक खगोल आपल्याला दिसायला, तर खगोलाचा जो पॉइंट बरोबर आपल्या डोक्याच्या वर असतो त्याला म्हणायचं ऊर्ध्व बिंदू. काय म्हणायचं त्याला, ऊर्ध्व बिंदू. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात झेनिथ. ओके, जसं की इथे दिलंय तुम्हाला ऊर्ध्व बिंदू, कदाचित या पेन मध्ये दिसत नसेल. ओके, ठीक आहे. आणि त्यानंतर आपण जिथे उभे आहोत त्याच्या बरोबर काय कुठे जायचं आपल्याला, याच खगोलाचा खालचा भाग, ज्या खगोलाच्या वरच्या टोकाला आपण काय म्हणलो होतो, ऊर्ध्व बिंदू म्हणलो होतो. तर सेम पद्धतीनं खालचा जो अर्धगोल राहील आणि त्याच्या जर आपण परपेंडिक्युलर लंब काढलं तिथपर्यंत जोडलं तर त्या बिंदूला कोणता बिंदू म्हणायचा, अधबिंदू. जसं की आपण इथं 4 दिशा घेणार, लक्षात आलं का. सपोज तुम्हाला माहित आहे नॉर्थच्या विरुद्ध काय असते, साऊथ असते. बरोबर, नॉर्थच्या विरुद्ध काय घेतलं आपण, साऊथ. आणि ईस्टच्या विरुद्ध काय घेणार आपण, वेस्ट घेणार. अशा 4 दिशा आहेत आपण असं कन्सिडर करू. तर लक्षात घ्या, खगोलाच्या जो वरचा बिंदू बरोबर आपल्या डोक्याच्या वर येतो तिथपर्यंत आपण जर रेषा त्या खगोलाला जोडली तर त्या ज्या पॉइंट मध्ये ती जोडल्या जाईल त्याला काय म्हणायचं, ऊर्ध्व बिंदू. आणि त्याच खगोलाच्या आपल्या खालच्या पॉइंटला आपल्याला काय करायचं आहे, एक लंब रेषा काढायची आहे. ती खगोलाला ज्या बिंदू मध्ये टच करते त्याला काय म्हणायचं, अधबिंदू. ओके, म्हणून तुम्हाला दिलंय पाहिजे स्पष्ट की जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या डोक्याच्या बरोबर वर जो खगोलाचा बिंदू आहे त्याला काय म्हणायचं, ऊर्ध्व बिंदू. आणि जमिनीवर उभे राहिल्यावर आपल्या पायाच्या बरोबर खाली जो भाग आहे खगोलावरचा जो बिंदू आहे, बरोबर, तर त्याला काय म्हणायचं, ऊर्ध्व बिंदू. म्हणजे खगोल मी फक्त अर्धच काढलं पण हे खगोल खाली सुद्धा आहे आणि जिथं ही पॉइंट टच करेल त्या पॉइंटला काय म्हणू आपण, अधबिंदू म्हणू. त्यानंतर आता आपण खगोलीय ध्रुव काय आहेत ते समजून घेणार आहोत. पण आता तुमच्या समोर मी एक आकृती काढलेली आहे. आता ही जी 2 कन्सेप्ट आहे, ऊर्ध्व बिंदू आणि अधबिंदू, पहा तिथं मी फक्त हाफ काढला होता, बरोबर आहे का. इथं लक्षात घ्या, तिथं आपण पृथ्वीवर उभे आहोत. आता मी इथं पूर्ण खगोल काढला. खगोल कसा आहे बरं, गोलाकार आहे आणि काल्पनिक आहे. खगोलाला वरच्या बिंदूला जमिनीवर उभे असताना जी वरची बाजू आहे त्याला काय म्हणलो मी, ऊर्ध्व बिंदू. जमिनीवर उभे असताना खालच्या बाजूने जर रेषा काढली ती खगोलाला जिथे टच होते त्याला काय म्हणलो मी, अधबिंदू. आता त्यानंतर समजून घेऊ आपण 2 गोष्टी आपल्या. एक आहे खगोलीय उत्तर ध्रुव आणि दुसरा आहे खगोलीय दक्षिण ध्रुव. या अगोदर तुम्हाला माहित असेल की जनरल कन्सेप्ट जी आहे ते आपण काय घेतली होती, मी तुम्हाला आठवण करून देतो. हा भौगोलिक उत्तर ध्रुव आहे. काय आहे, भौगोलिक उत्तर ध्रुव. आणि हा भौगोलिक कोणता ध्रुव आहे, दक्षिण ध्रुव. याला म्हणतो आपण नॉर्थ पोल, याला म्हणतो आपण साऊथ पोल. परंतु जेव्हा विल्यम गिल्बर्ट्स यानं सिद्ध केलं होतं की पृथ्वी स्वतः काय आहे, एक चुंबक आहे, तर त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं की उत्तर ध्रुव म्हणजेच पृथ्वीचा चुंबकीय कोणता ध्रुव आहे, दक्षिण ध्रुव आहे. आणि हा जो दक्षिण ध्रुव आहे हा पृथ्वीचा कोणता ध्रुव आहे, चुंबकीय उत्तर ध्रुव आहे. हे विल्यम गिल्बर्टनं डिस्कव्हर केलं होतं. आणि हे जे मी दिले सुरुवातीला हे कोणते आहे, भौगोलिक ध्रुव आहेत, है ना. मग भौगोलिक ध्रुव आणि चुंबकीय ध्रुव याच्यामधला फरक काय आला, ते एकमेकांच्या काय आहे, अपोजिट आहे. त्यानंतर तुम्ही हे पण शिकलेले पहा की आपली पृथ्वी जी आहे ही किती कललेली बरं, 23.5 अंश कललेली आहे. ती जर कललेली नसती तर पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी काय राहिला असता, 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र. परंतु तसं आहे का, आपल्याकडे जर पाहिलं तर ऋतूंची निर्मिती आहे.
उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो, हिवाळ्यामध्ये दिवस कसा असतो, लहान. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे आपण कोणत्या गोलार्धात आहोत, उत्तर गोलार्धात, आणि आपल्याकडे 22 जून हा सर्वात मोठा दिवस असतो आणि 22 डिसेंबर ही काय असते, सर्वात मोठी रात्र असते, म्हणजे सर्वात लहान दिवस है ना, त्याला विश काय म्हणतो आपण. तर लक्षात घ्या, तर हे दोन दिन जे आहेत, सर्वात मोठा दिवस आणि सर्वात मोठी रात्र केव्हा असते, 22 जून आणि 21 डिसेंबर. 22 डिसेंबर किंवा 21 डिसेंबर. ठीक आहे. आता ठीक आहे, आपला मुद्दा काय होता की पृथ्वी जी आहे ती किती कललेली आहे, 23.5 अंश कललेली आहे. तुम्हाला हे पण माहित असेल पहा की जेव्हा पृथ्वीच्या संदर्भात आपण पाहिलं होतं की 0 अंश अक्षवृत्त हे काय असतं बरं, विषुववृत्त असतं. काय असतं, विषुववृत्त. आणि त्यानंतर इथे 10, 20 करत करत आपण 90 अंश कुठपर्यंत गेलो, उत्तर अक्षवृत्त. वरचे जी अक्षवृत्ते आहेत त्यांना काय म्हणतो आपण, उत्तर अक्षवृत्त. आणि खाली पण 10, 20 करत करत कुठपर्यंत जातो आपण, 90 अंश दक्षिण रेखावृत्त, सॉरी दक्षिण अक्षवृत्त. ओके. आणि सर्वात मोठं अक्षवृत्त हे कोणतं असतं, विषुववृत्त असतं. हे भूगोलाच्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर आहे. मग आता प्रश्न असा आहे की पृथ्वी जी आहे ही 23.5 अंश कललेली आहे, म्हणून तुम्ही या फिगर मध्ये जर पाहिलं आपण तर मी उत्तर ध्रुव इथं घेतला का, नाही. तुम्ही लक्षात घ्या की पृथ्वीच्या संदर्भात आता ऍक्च्युअली खगोल आहे, तर मी काय केलं माहितीये का, आता ही कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या की पहिली ती कन्सेप्ट समजली तुम्हाला की पृथ्वी 23.5 अंश कललेली आहे. आता पॉइंट आहे खगोलीय ध्रुवा संदर्भात. तर पहा, पृथ्वीचा जो भौगोलिक ध्रुव आहे, पृथ्वीचा भौगोलिक ध्रुव, तर पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवापासून खगोलाच्या उत्तर ध्रुवापर्यंत जर आपण ती रेषा वाढवली तर तिथं काय तयार होतो, खगोलीय उत्तर ध्रुव. तुम्हाला डेफिनेशन दिले पहा की पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवामधून जाणारी रेषा उत्तरेकडे जर वाढवली आपण, खगोलाच्या उत्तरेकडे जर वाढवली तर खगोलाला ज्या बिंदूस त्याला छेदते त्याला म्हणायचं खगोलीय उत्तर ध्रुव. मग मला सांगा, हा जो उत्तर ध्रुव दिसतो तुम्हाला, हा पृथ्वीचा आहे का बरं, नाही. हा जो मी गोल काढलेला आहे हा काय आहे, खगोल आहे. आणि खगोलाचा उत्तर ध्रुव आपण बघायलो, पृथ्वीचा बघायलो का, नाही. मग खगोलाचा उत्तर ध्रुव शोधायचा असेल तर रेषा कुठून सुरू करायची, पृथ्वीच्या उत्तर ध्रुवापासून सुरू करायची. आणि ती रेषा आपण वाढवत वाढवत कुठपर्यंत न्यायची, खगोलापर्यंत न्यायची. खगोलाला ज्या बिंदूमध्ये पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडून काढलेली रेषा ज्या बिंदूमध्ये छेदेल त्याला काय म्हणायचं, खगोलीय उत्तर ध्रुव. सेम पद्धतीनं पृथ्वीचा दुसरा ध्रुव कोणता आहे, दक्षिण ध्रुव. तिथून आपण रेषा वाढवणार आणि ती रेषा कुठपर्यंत वाढवायची, जोपर्यंत ती खगोलाला टच करत नाही, स्पर्श करत नाही. ती खगोलाला ज्या बिंदूमध्ये टच करेल, स्पर्श करेल त्याला काय म्हणायचं, खगोलीय दक्षिण ध्रुव. तर हे आहेत सेलेस्टियल पोल्स. काय म्हणायचं याला, सेलेस्टियल पोल्स. तर कन्सेप्ट पुन्हा एकदा मी रिपीट करतो की पृथ्वीचा जो कोणता ध्रुव आहे, भौगोलिक उत्तर ध्रुव होता पृथ्वीचा, तिथून आपल्याला रेषा कुठपर्यंत वाढवायची, खगोलापर्यंत. खगोलाला ज्या बिंदूमध्ये ती स्पर्श करेल त्याला खगोलाचा काय म्हणायचा, उत्तर ध्रुव. आणि पृथ्वीच्या भौगोलिक दक्षिण ध्रुवापासून जर आपण रेषा वाढवली, ती खगोलाला ज्या बिंदूमध्ये स्पर्श करेल तो काय असेल, खगोलीय दक्षिण ध्रुव. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे आपली मध्यमंडळ. दिसते तुम्हाला ही जी ऑरेंज कलरची रेषा आहे, याचे एक वैशिष्ट्य आहे पहा, ही कोणत्या कोणत्या बिंदूला स्पर्श करायली बरं, ऊर्ध्व बिंदू आणि अध बिंदू या दोन्हीला स्पर्श करायली. आणखीन एक वैशिष्ट्य आहे त्याचं, काय माहितीये का, की जे खगोलीय ध्रुव आहे पहा, इथं जे खगोलीय ध्रुव काढले होते तर त्यांना सुद्धा ती काय करून जाते, स्पर्श करून जाते. मग अशी रेषा की आपण पृथ्वीवर उभे आहोत, कल्पना काय करायचं, आपण पृथ्वीवर काय आहोत,
उभे आहोत, तर दोन्ही खगोलीय उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या दोघांना स्पर्श करणारी आणि कोणत्या बिंदूतून जाणारी, ऊर्ध्व बिंदू आणि अध बिंदू यामधून ही जी ऑरेंज कलरची रेषा गेलेली आहे तिला काय म्हणायचं, मध्य मंडळ. ओके. पुढचा आहे वैश्विक वृत्त. आता विषुववृत्त तर माहित तुम्हाला, पृथ्वीचं विषुववृत्त. त्या विषुववृत्ताला काय करायचं माहिती का आपल्याला, एक्सपांड करायचं, म्हणजे त्याचं प्रसारण करायचं. आणि कुठपर्यंत प्रसारण करायचं, जोपर्यंत ती कशाला टच होत नाही, खगोलाला टच होत नाही. आणि खगोलाला विषुववृत्त, पृथ्वीचं विषुववृत्त आपण वाढवलं काल्पनिक पद्धतीने. हे सगळं कसं चालू आहे बरं, काल्पनिक, इमॅजिनरी चालू आहे. तर पृथ्वीचं जे सर्वात मोठं अक्षवृत्त होतं, विषुववृत्त, त्याला आपल्याला काय करायचंय, सर्व दिशेने वाढवायचं. सर्व दिशेने वाढवत तो खगोलाला ज्या बिंदूमध्ये स्पर्श करेल त्या वृत्ताला काय म्हणायचं, वैश्विक वृत्त. डेफिनेशन दिली तुम्हाला की पृथ्वीचं विषुववृत्त सर्व दिशांनी अमर्याद वाढवलं तर खगोलाला ज्या वर्तुळात तो छेदेल त्या वर्तुळाला काय म्हणायचं, वैश्विक वृत्त म्हणायचं. आणि फायनली पाहू आपण आयनिक वृत्त. आता आयनिक वृत्त काय आहे तर पहा, पृथ्वी कोणाभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते. परंतु पृथ्वीवरून पाहिलं फिरताना कोण दिसतो आपल्याला, सूर्य दिसतो. मग सूर्याचं काय झालं बरं की खगोलावरील हे भासमान भ्रमण आहे. ओरिजिनल भ्रमण आहे का, नाही, आपल्याला भासायला ते. मग खगोलावरील सूर्याचं जे भासमान भ्रमण आहे त्या वृत्ताला काय म्हणायचं, आयनिक वृत्त म्हणायचं. म्हणजे तो त्याचा मार्ग. आयनिक वृत्त म्हणजे सूर्याचं भासमान मार्ग आहे तो, पण पृथ्वीवरचा आहे का, नाही, खगोलावरील. ओके. तर पृथ्वीहून आपल्याला जे सूर्य फिरताना दिसतो म्हणजेच खगोलावरील सूर्याचं जे भासमान भ्रमण आहे त्या मार्गाला म्हणायचं आयनिक वृत्त. अशा या काही कन्सेप्ट आपण शिकलेल्या आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण तारका समूह जे आहे त्याबद्दल डिटेल मध्ये डिस्कस करू.